तुझ्या साथीने भाग 8 हे काही CV आहेत त्या एक वेळा बघून घेशील, जेणेकरून मी त्यांना इंटरव्ह्यूसाठी कॉल करू शकेल. त्याच्याकडे एक फाईल धरत इधा म्हणाली. यार तूच बघून घे ना. लॅपटॉपवर काम करताना आरुष म्हणाला. तो आजकाल असाच वागायचं. इधाच्या लग्नाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसा तो अधिकच गोंधळात पडत होता. त्या दिवशी पाण्यात भिजून तो घरी आला पण त्याचं हृदय विचित्र गोंधळाचं शिकार झालं होतं. यामुळेच तो 1-2 दिवस इधाच्या घरीही जाऊ शकला नाही. पण नंतर अमृताच्या बोलवण्याने तो गेला होता कारण वेळ कमी होता आणि त्यामुळे तोही सर्व काही विसरून कामात व्यस्त झाला. मी काही सिलेक्ट केले आहेत. एक नजर बघून घे आणि मग असं म्हणू नको की तिचा फेस चांगला नाहीये. ती हॉट नाही, ती तशी नाहीये, इधा चिडलेल्या स्वरात म्हणाली. जाण्याआधी तिला त्याच्या नवीन सेक्रेटरीची व्यवस्था करायची होती आणि आता वेळ कमी असल्याने तिला हे काम लवकरात लवकर पूर्ण करायचं होतं. तू का चिडचिड करते? तिच्या चेहऱ्यावरचे विकृत भाव पाहून आरुषने गमतीशीर स्वरात विचारलं. त्याच्या गर्लफ्रेंडच्या उल्लेखाने इधाची होणारी चिडचिड त्याला नेहमीच मज्जा देत होती. आरुष लवकर बघ मग मला पण निघायचं आहे. अनावश्यक वादविवाद टाळण्यासाठी इधाने फाईल समोर ठेवली. का कुठे जायचं? आरुषने सरसपणे विचारलं आणि फाईल उघडून बघू लागला. राघव येतो. मला त्याच्यासोबत लग्नाचा ड्रेस घ्यायला जायचं आहे. राघवचा उल्लेख ऐकून आरुषचे हात थांबले तर इधानेही खरपूस शब्दात सांगितलं. त्याने डोकं वर केलं तिच्याकडे पाहिलं जी आता तिच्या हातातल्या टॅबलेटवर बोटं फिरवत होती. हे पाहून आरुषला खूप वाईट वाटलं. कारण इधाच्या तोंडून अशा प्रकारे एखाद्या मुलाचा उल्लेख त्याने पहिल्यांदाच ऐकला होता. असं तर कोणत्याच गोष्टीत त्याने तुला पसंती विचारली नाही आता त्याने तुला लग्नाचा ड्रेस सिलेक्ट करायला बोलावलं आहे विचित्रच आहे. आरुष विचित्र स्वरात म्हणाला. संबंध झाल्यापासून तो असंच बोलत होता. सुरुवातीला इधाला त्याच्या स्टाईलने धक्काच बसायचा. पण आता जणू इधालाही त्याची सवय झाली होती. आरुष तुला राघवच्या कुटुंबाचा काय प्रॉब्लेम आहे? इधा आरुषकडे पाहून कंटाळलेल्या स्वरात म्हणाली. मला राघवच्या फॅमिलीमध्ये नाही तर त्या सो कॉल्ड राघवचा प्रॉब्लेम आहे. तो मला चांगला वाईब्स देत नाही. आणि तो लिहून ठेव की तुला सोबत घेऊन जाण्याची त्याची कल्पना असावी. नाहीतर ज्यांनी एकाही गोष्टीवर तुझं मत घेतलं नाही आणि आता ते तुझ्या मताने लग्न वा ड्रेस सिलेक्ट करायला घेऊन जाताय तुला. हुअ. फाईल बंद करताच आरुष रागाने म्हणाला. त्याच्या स्वरात एक विचित्र तिखटपणा होता. त्याचीच आयडिया होती हे मान्य करूया. मग काय प्रॉब्लेम आहे त्यात? हातातील टॅबलेट बंद करत इधानेही तिरकसपणे विचारलं. प्रॉब्लेम? इधा तो तुझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत नाही. तो तुझ्याकडे पाहतो तेव्हा मी त्याला पाहिलं आहे. त्याचे डोळे विचित्र आहेत आणि मी असे डोळे चांगले ओळखतो. याबाबत आरुष याने खुलासाही केला. राघव डेट कन्फर्म करायला आला होता तेव्हाही आरुषने त्याच्या नजरेवर नजर टाकली होती पण नंतर त्याने लक्ष दिलं नाही. पण आज तो स्वतःला बोलण्यापासून रोखू शकला नाही तर इधा त्याच्या बोलण्याने रागावली. हो तू स्वतः असाच आहेस म्हणून प्रत्येक व्यक्तीला तुझ्यासारखाच समजतोस. तू प्रत्येक मुलीकडे निर्भय नजरेने बघतोस म्हणून तुला वाटतं की प्रत्येक मुलगा तुझ्यासारखाच आहे. तिच्या सहनशीलतेची आणि संयमाची वारंवार परीक्षा घेणाऱ्या आरुषवर तिला राग येत असल्याचे इधाने रागाने सांगितलं. जेव्हा ती परिस्थितीशी जुळवून घ्यायचा प्रयत्न करायची तेव्हा तो एक नवीन परिस्थिती निर्माण करायचा. आज तिलाही राग आला, तर आरुष त्याच्या बोलण्यावर पूर्णपणे शांत झाला. इधाला तिचा अतिरेक लगेच लक्षात आला. मी प्रत्येक मुलीकडे पाहत नाही. मी फक्त त्यांच्याकडे जातो जे स्वतःला माझ्यासमोर प्रेझेंट करतात. आरुष अतिशय थंड स्वरात म्हणाला. मला तसं म्हणायचं नव्हतं आरुष. इधाला तिच्या बोलण्यावर लाज वाटली ती काहीतरी बोलणार होती तेवढ्यात तिचा फोन वाजला. राघवचं नाव चमकत असलेल्या टेबलावर ठेवलेल्या तिच्या फोनकडे इधाने पाहिलं. आरुषनेही अनैच्छिकपणे फोनकडे पाहिलं आणि मूकपणे समोर ठेवलेली फाईल उचलली. इधाने एका चोरट्या नजरेने आरुषकडे पाहिलं. त्याने आता ती फाईल शांतपणे उघडली होती. इधाने फोन उचलला आणि पटकन बाहेर गेली. आरुषने रागाने फाईल बंद केली आणि ती टेबलावर आपटली. त्याने रागाच्या भरात टायची गाठ सैल केली आणि दोन्ही हातात डोकं पकडलं. तो अत्यंत अस्वस्थ होता. मनात एक विचित्र ओढ लागली होती. असं का होत आहे त्याला माहीत नव्हतं पण काहीतरी त्याला योग्य वाटत नव्हतं. इधा गेली तर होती पण तिचं लक्ष फक्त आरुषकडेच होतं. तिला तिची चूक कळली की तिने त्याला असं बोलायला नको हवं होतं.
त्याला तिचं चांगलं झालेलंच हवंय आणि तो बरोबर बोलत असेल तर का कुणास ठाऊक. आणि इधाच्या मनालाही आरुषच बोलणं कुठेतरी बरोबरच वाटतं होतं, कारण ती राघवसोबत राहायची तेव्हा तिला तिच्यावरची त्याची खोल आणि निष्पाप डोळे जाणवत होते. त्याच्या लुकमध्ये काहीतरी होतं जे इधालाही विचित्र वाटलं, पण ती काही बोलू शकली नाही कारण त्यांचं नातं असं नव्हतं. जिथे त्याने तिच्याकडे पाहिलं तर ती त्याला थांबवू शकेल. तो तिच्याशी बोलत होता आणि ती फक्त हो असे उत्तर देत होती. देवाचं नाव घेऊन तिने ड्रेस घेतला आणि ती घरी परतली. येताच तिने पहिलं काम आरुषला कॉल करायचं केलं, जो त्याने उचलला नाही. इधाला त्याच्या मनस्थितीची कल्पना आली होती. इधाने त्याला सॉरी मेसेज पाठवला, जो पाहूनही आरुषने त्याला रिस्पॉन्स दिला नाही. इधाला पुन्हा एकदा तिच्या बोलण्याचा पश्चाताप झाला. पण मग दुसऱ्या दिवसाचा विचार करून ती थोडीशी निश्चिंत झाली, कारण उद्या रविवार होता. तो झोपला होता तेव्हा त्याचा फोन वाजला. झोपेतच त्याने फोन कानाला लावला होता. हॅलो. झोपलेल्या जड आवाजाने इधाच्या हृदयाची धडधड क्षणभर सुटली होती. हॅलो, तू काय करत आहेस? इधाने सावधपणे विचारलं. व्हाईट हाऊसच्या छतावर उभा राहून पतंगाचा सामना पाहतोय. आरुष मिटलेल्या डोळ्यांनी चिडून म्हणाला. रात्रभर इधा आणि तिचे शब्द मनात ठेवून तो जागला आणि मग पहाटे किती वाजता डोळे लागले काय माहिती. मग कोण जिंकलं? इधाने त्याच्या टोमण्याला विनोदाचा स्पर्श जोडला होता. तिचा उद्देश फक्त त्याचा मूड सुधारण्याचा होता. राघव. आरुषने पुन्हा चिडून टोमणा मारला. इधाचे हसणारे ओठ क्षणातच मुरगळले. अच्छा, सॉरी ना. इधाला त्याच्या टोमण्यावरून समजलं होतं की तो अजूनही रागात आहे. म्हणूनच फोन केलास? आरुषने थंड स्वरात विचारलं. नाही, मी बटाट्याचे पराठे बनवते, लवकर ये. आज त्याला मनवण्यासाठी इधानेच हे केलं होतं. मिटलेल्या डोळ्यांनी तिचं बोलणं ऐकून तो हसला. तो असा होता की इच्छा असूनही तिच्यावर तो जास्त वेळ रागावू शकत नव्हता आणि आता ती त्याला मनवत होती तर आता रागावणं कठीण होतं. येतोय. आरुष 2 क्षणांनी गंभीर स्वरात म्हणाला आणि फोन कट केला. तर इधाने फोन ठेवला आणि हसली. आणि मग पुढचे काही दिवस खूप व्यस्ततेने गेले. लग्नाला अवघे 10 दिवस उरले होते. इधाने नोकरी सोडली होती आणि तिच्या जागी अलिना नावाची नवीन सेक्रेटरी आली होती, जी इधानेच अपॉइंट केली होती. इधाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याने यावेळी आरुष काहीच बोलला नाही. आरुष सोबत मिस्टर हरीशही इधाच्या लग्नाच्या तयारीत गुंतले होते. खरेदी जवळपास पूर्ण झाली होती, पण तरीही काही गोष्टी राहिल्या होत्या. त्यामुळेच रोज बाजारात ये जा असायची. अमृता आणि इधा यांनी वारंवार नकार देऊनही हॉल, केटरर इत्यादी सर्व व्यवस्था आरुषनेच केली. त्याला आपल्या बाजूने कोणतीही कसर सोडायची नव्हती. दिवस जसजसे जवळ येत होते तसतसं त्याचं हृदय रिकामं होत होतं, ही वेगळी गोष्ट होती. हल्ली तो एखाद्या विचित्र अवस्थेने ग्रासला होता, जणू काही त्याची खूप लाडकी वस्तू कोणी हिसकावत होतं आणि प्रयत्न करूनही तो काही करू शकत नव्हता. मिस्टर हरीश त्याची अवस्था नकळत टिपत होते. सध्या आरुष कोणत्याही मुलीसोबत नसल्याचं त्यांना दिसत होतं आणि तो स्वतःतच गोंधळला होता. त्यांना त्याला विचारायचं होतं, पण त्यांना संधी मिळत नव्हती, कारण ऑफिस संपल्यावर तो थेट इधाच्या घरी जायचा आणि तिथलं काम संपवून तो रात्री घरी यायचा. अमृता आणि इधा यांनी त्याला अनेकदा मनाई केली होती, पण तो ऐकत नव्हता. कधी कधी दोघांनाही लाज वाटायची. त्यांचं कर्तव्य नसूनही तो आपलं कर्तव्य अत्यंत जबाबदारीने पार पाडत होता. ज्याने हे कर्तव्य पार पाडायचं होतं तो तर वेळेवर आला. रिहान आणि त्याची पत्नी लग्नाच्या आठवडाभर आधी भारतात आले होते आणि घरी येण्याऐवजी ते रिहानच्या सासरच्या घरी थांबले होते आणि मग 3-4 दिवस छान घालवून 3 दिवसांपूर्वीच पाहुणे म्हणून घरी आले. व्हीआयपी असल्यासारखा त्यांच्या वागण्यात गर्विष्ठपणा होता. अमृताला खूप वाईट वाटलं, पण त्या गप्प राहिल्या, कारण त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नात कुठलाही कुरबुरी नको होत्या. इधाही नुकतीच भाऊ आणि बहिणींना अशा प्रकारे भेटली होती की तिच्या मनाला विचित्र वाटत होतं. ती रोज रात्री झोपण्याआधी स्वतःला समजावत होती. आता ती त्याच्या समोर यायची, पण जेव्हा जेव्हा तिने आरुषला पाहिलं तेव्हा तिचं हृदय तिला साथ देत नव्हतं. पण तरीही तिने स्वतःवर नियंत्रण ठेवलं. आज इधाची हळदी होती, ज्याची व्यवस्था घरीच केली होती, कारण हा एक छोटासा कार्यक्रम होता ज्यात मोजकेच नातेवाईक आणि शेजारच्या लोकांचा सहभाग होता. आरुषचं मन आज उजाड झालं होतं, पण तरीही चेहऱ्यावर आनंद आणि कुरबुर घेऊन तो सर्व काम करत होता. तर रिहान फक्त एका बाजूला बसून पाहुण्यांना भेटत होता. जेव्हा तो काही कामासाठी उठायचा तेव्हा तो बायकोकडे बघून थांबायचा.
साधी निळी रफ जीन्स आणि सैल बसणारा लाल टी शर्ट घातलेला तो जेवणाची व्यवस्था पाहत होता तर कधी सजावट करणाऱ्याला बोलत होता. कधी खुर्च्यांचा प्रश्न असायचा तर कधी आणखी काही आणि ते तो एका कानात ब्लूटूथ लावून सर्वांना सूचना देत फिरत होता. अमृताने त्याच्या प्रेमाबद्दल देवाचे आभार मानत होती की त्याने एका पुत्रापेक्षा एक मुलगा दिला होता. जवळचे नातेवाईकही त्याच्याबद्दल विचारत होते आणि अमृता सगळ्यांना अभिमानाने सांगत होती की तो तिच्या मुलापेक्षाही जास्त आहे आणि तो तसा होता सुद्धा. सर्व नातेवाईक आले होते. तो अमृताच्या सांगण्यावरून लवकर आंघोळ करून तयार झाला. आजचे कपडे त्याच्यासाठी अमृताने स्वतः तयार केले होते. त्यांनी स्वतः त्याच्यासाठी पठाणी सूट बनवला होता आणि ज्या प्रेमाने त्यांनी हा सूट बनवला होता त्याच प्रेमाने त्याने तो परिधान केला होता. आणि या साध्या कमीज सलवारमध्येही त्याची उंच व्यक्तिमत्वाला साजेशी होती. त्याने आपले केस व्यवस्थित केले आणि बाही दुमडली आणि खोलीतून बाहेर पडला. बाहेर येताना त्याची नजर इधाच्या खोलीकडे गेली आणि त्याची पावलं आपोआपच तिच्या खोलीकडे सरकली. आज सकाळपासून त्याने तिला पाहिलं नव्हतं. प्रथम तो कामात व्यस्त होता, दुसरं म्हणजे ती सुद्धा खोलीतून बाहेर आली नाही. नाहीतर ये जा करताना तो तिला बघायचा आणि जेव्हा जेव्हा तो तिला पाहायचा त्याच्या हृदयात आक्रोश असायचा, ज्याकडे तो लगेच दुर्लक्ष करायचा. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि दार ठोठावला आणि स्वतःला आरशात पाहत काजळने आपले गुलाबी डोळे लपवण्याचा प्रयत्न करत असलेली ती लगेच दाराकडे वळली. बराच वेळ रडून ती नुकतीच फ्रेश होऊन तयार झाली होती. इधाने स्वतःवर नियंत्रण ठेवून परवानगी दिल्यावर आरुषात आला आणि तिला आरशासमोर पिवळे कपडे घातलेले पाहून त्याचा श्वास सुटला. तिने आज पिवळा पटियाला सूट घातला होता आणि चटपटीचा स्कार्फ होता जो तिने व्यवस्थित पसरून स्वतःला झाकून घेतलं होतं. आज तिच्या गुलाबी डोळ्यांतून चष्माही हरवला होता आणि हलकासा मेकअप आणि फुलांच्या दागिन्यांमुळे ती त्याची बालपणीची इधा दिसत नव्हती. आरुषच्या हृदयात कुठेतरी तीव्र वेदना होत होत्या. हे का घडतं होतं हे त्याला कळत नव्हतं किंवा कदाचित त्याला जाणून घ्यायचं नव्हतं. काय झालं आरू? तिच्याकडे असं बघून इधाने विचारलं. त्याची नजर स्वतःपासून दूर करण्याचा उद्देश होता कारण तिला आज कमजोर पडायचं नव्हतं. आज तिने स्वतःला मोठ्या कष्टाने तयार केलं होतं. काही नाही, मला वाटलं तुला एकदा भेटावं. उद्या वेळ मिळेल की नाही माहीत नाही. आणि तू परवा नक्कीच निघून जाशील. आरुषने डोळ्यातून येणारा ओलावा मागे ढकलला आणि म्हणाला आणि हसत हसत तो तिच्या जवळ आला. त्याच्या बोलण्याने इधाच्या गुलाबी डोळ्यात ओलावा आला. खूप सुंदर दिसते. 2 पोनीटेल असलेल्या चष्मिशपेक्षा पूर्णपणे डिफरंट. आरुष हसत हसत म्हणाला तेव्हा इधाही मंद हसली. थँक्स, इधा म्हणाली. न जाणो किती विचित्र काळ होता ज्यात नेहमीच बेफिकीर राहणारा आरुष आणि इधा इतका त्रास सहन करत होते. आज अगर भराई है मुझे बरस फिर कल क्या पता इनके लिए आणखी तरस फिर. क्षणभर आरुष त्याच्या हृदयाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तिचं रूप शोधत राहिला. असं बघायची संधी मिळेल की नाही कुणास ठाऊक. अश्रूंच्या भारामुळे त्याचा घसा दुखू लागला पण तरीही तो स्तब्ध होऊन तिच्याकडे बघतच राहिला. नकळत तिनेही त्याच्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहिलं. कदाचित शेवटच्या वेळी तिलाही त्याचा फेस कुठेतरी मनात उतरवायचा होता. लहानपणापासून ते आतापर्यंतचे अनेक सुंदर क्षण डोळ्यांसमोर तरळले. तुझी खूप आठवण येईल इधा. ओलसर डोळ्यांनी हसत आरुषने हे सांगितलं तेव्हा बराच वेळ अश्रू रोखून धरलेल्या इधाच्या डोळ्यातून अचानक अनेक अश्रू गळले. तुझी पण. दुःखाच्या तीव्रतेने थरथरत्या ओठांनी इधाने हे सांगितलं तेव्हा आरुषच्या डोळ्यातून एकाच वेळी 2 अश्रू आले, ज्यांना त्याने पटकन साफ केले पण इधाने ते पाहिलं होतं. आरुषला त्याची आई गेल्यावर फक्त एकदाच रडताना तिने पाहिलं होतं. तो आज रडला याचा अर्थ दुःख खरोखरच खोल होतं. इधा बेटा ते. आता दोघी आपले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत असताना अमृता इधाला हाक मारत आत आल्या. दोघांनीही पटकन ओलसर पापण्या साफ केल्या पण तिने ते पाहिलं होतं आणि मग तीही त्या दोघांसोबत रडली. हाय गाईज, कसा वाटला आजचा भाग? खूपच इमोशनल होता ना? नक्कीच डोळ्यातून पाणी आलं असणार तुमच्या सुद्धा. हृदयाला खोलवर भिडणारी गोष्ट घडते. बघूया काय होईल पुढे. त्यासाठी वाचत राहा. तुझ्या साथीने.